तर भावांनो, काल होतं 22 मार्च. त्यासाठी आपण आरसीबीची जर्सी घालून बाहेर निघालो. सगळ्यात आधी आम्ही पोहोचलो शिरगुपीच्या बस स्टँडला. तर बघा किती लोयल फॅन्स आहे. आरसीबीचा मॅच आहे त्यासाठी सगळ्यांनी आज आरसीबीच्या जर्सीच घातलं. या दारे पण घातलं. आज मॅच हारूया जितो तरी पण आपण हक्काने मारायचा रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू. बघत बघत बस पण भेटली आपल्याला. म्हैसाळ आल्यावर सगळ्यातली पोरं प्रार्थनेसाठी थांबलेली. मी आरसीबीची जर्सी घातलेलो म्हणून मला सगळी पोरं चिडत होती. आमच्या वर्गामध्ये सगळे सीएसके मुंबईचे फॅन आहे. मी एकटाच आरसीबीचा फॅन आहे. इथं बघा आम्ही जिगरी येते ग. हा मुंबई सपोर्टर, हा सीएसके सपोर्टर आणि मी आरसीबी सपोर्टर. बघा एका बेंचवरच आम्ही. पेपर होता पण मी व्हिडिओ केला नाही. पेपर संपला आणि बाहेर बघा सच्याचा मूड चांगला नाही. पेपर गेला नाही वाटत सच्याचा म्हणून मूड असं. इथं बघा बसची किती गर्दी आहे. आता मी चाललोय शिरगुरला. लय भूक लागलेलं म्हणून मी कर्नाटकचं फेमस मैसूर भजी खाल्लो. त्यानंतर मी शिरगुर रस्त्याला बसलो कलबूची वाट बघत. हे बघा कलमू किती लोक आला. उन्हामध्ये ताण लागला त्यासाठी आम्ही पिलो ज्यूस. घरी आल्या मी झोपलेलो म्हणून मला मम्मीने उठवला. हे बघा मीरा अजून पण झोपली. तर 5 वाजलेला 5:30 ला मॅच होता म्हणून मी उठून बसलो. तर 5:30 वाजलेलं त्यासाठी मी टीव्हीच्या समोर जाऊन बसलो. इथं बघा स्टेडियम आहे कोलकाताचा पण नाव नुसतं चालू आहे आरसीबीच. इथं बघा किंग खान आणि क्रिकेटचे किंग दोन्ही एक सोबत आहे. इथं आपल्या किंग कोहलीला 18 वर्ष एका टीम मध्ये खेळण्यासाठी ट्रॉफी मिळाली आहे. हे बघा केकेआरने टार्गेट दिलं 175चा. हे आहे विराट कोहलीचा 400 मॅच. हे बघा आरसीबी वाल्यांनी केकेआरला पॉवर प्ले मध्येच किती धुतलंय. तर अशा प्रकारे बघा लिव्हिंगस्टनने किती भारी 6 मारलंय आणि त्यानंतर 4 मारून ही मॅच जिंकली आहे आरसीबी.